सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये 5 योजनेचे जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज सकाळपासून जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये सर्वप्रथम जे काही 1 डिसेंबर तर आजपासून जे काही पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता जे की या जिल्ह्यांमध्ये आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर इथं नमो शेतकरी योजनेचे जे काही पैसे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर जे काही नमो शेतकरीचा 8वा हप्ता आहे ते जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये जे काही जिल्हे आहे अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, लातूर, बीड, परभणी, नांदेड, जालना, जळगाव, कोल्हापूर, बुलढाणा, भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, हिंगोली, उस्मानाबाद, जालना, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर इथं मुंबई, त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर जे काही आपण जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही नमोचा हप्ता इथं जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये सर्वांच्या बँक पासबुकला ज्यांना PM किसानचा हप्ता इथं मिळालेला आहे सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे इथं काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंगमध्ये आहे. तर DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर येते आपलं 2 नंबरला जे येते पीक विमा जे की 1 डिसेंबरपासून वाटप सुरू. तर आज जे काही पीक विमा आहे 2023 आणि 25चा कोणता आहे यामध्ये 2023 आणि 25. तर आता यामध्ये जे काही 1 डिसेंबरपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून जे की 2023 पासून ते 2025 पर्यंतचा खरीप आणि रब्बी यांचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची भरपाईची रक्कम हे थेट या जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये बुलढाणा, जळगाव, धुळे, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, हिंगोली, त्यानंतर इथे उस्मानाबाद, त्यानंतर रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, नाशिक, अहमदनगर, पुणे, नाशिक, त्यानंतर इथं नांदेड, परभणी, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, त्यानंतर सोलापूर तर असे जे काही जिल्हे आहे यामध्ये. तर या टोटल जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की या जिल्ह्यांमध्ये पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे की पीक विम्याचे आहे. तर आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे ते मिळालेले नसेल तर अशाने तक्रार करून सुद्धा मिळवता येणार आहे. तर महत्त्वाची जी काही माहिती इथं आहे यामध्ये पीक विम्यासाठी खात्री करायची की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही. काही जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागू शकतो पीक विमा जमा होण्यासाठी. बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिके बाकी राहिलेले आहेत. पैसे मिळाल्यानंतर शेतकऱ्याने स्क्रीनशॉट व रसीद ठेवायची आहे म्हणजे पावती तुमच्याकडे ठेवायचे आहे. स्टेटस तपासायचा DBT किंवा कृषी तालुक्याशी संपर्क करायचा जर तुम्हाला पैसे पीक विम्याचे मिळाले नसतील तर. त्यानंतर आपलं जे काही अतिवृष्टी भरपाई आहे ते सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आता बरेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे अतिवृष्टी भरपाईचे. तर सर्व शेतकरी बांधवांनी याचे जे काही पैसे आहेत ते आधार लिंक बँक खात्यामध्ये. तर यामध्ये बुलढाणा, जे काही धुळे, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, हिंगोली, उस्मानाबाद, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, लातूर, बीड, नांदेड, जळगाव तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जे काही जमा झालेले आहे म्हणजे वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे. तर आता हे जे पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई 36,000 रुपये किती जे मिळत आहे तुम्हाला इथं 36,000 रुपये. तर काही जिल्ह्यांमध्ये थोडा विलंबसुद्धा लागू शकतो. तर याचे जे काही स्क्रीनशॉट आहे ते काढून ठेवायचे आहे DBT. जर ज्यांना पैसे मिळालेले नसेल तर अशांनी तक्रार करा. तुम्ही तुमच्या गावातील पटवारी असेल पटवारी, तलाट्याशी संपर्क इथं साधायचा आहे ज्यांना कोणाला पैसे तर मिळाले नसेल त्यांना.
त्यानंतर जे येते आपलं रब्बी अनुदान योजनेबद्दल. तर आता यामध्ये आपलं जे काही रब्बी अनुदान योजना इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये आजपासून रब्बी अनुदान वाटप जे काही 2023, 24 व 25चे म्हणजे आता 2025चं जे काही रब्बी अनुदान आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही 36 जिल्हे आहेत तर त्यापैकी काही बरेच जिल्हे पेंडिंगमध्ये आहे. तर आता अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, लातूर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, बुलढाणा, धुळे, जळगाव, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, नाशिक. तर या जे काही एकूण टोटल जे की यामध्ये जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही रब्बी अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ज्यांना कोणाला पैसे ते मिळालेले नसेल तर त्यांनी तक्रार करून पैसे मिळवता येणार आहे. जर तुम्हाला पैसे इथं आलेच नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. खात्री करा की तुमचे खाते जे की आधारशी लिंक आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चुकीचा खाते क्रमांक दिला का IFSC कोड हे तुम्हाला इथून चेक करून घ्यायचा आहे. पहिला पॉईंट झालेला आहे. दुसरं जे येते यामध्ये आपल्याला जे DBT तर DBT तुम्हाला तपासायचं आहे की खात्याला लिंक आहे की नाही. अनुदानाचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे. त्यानंतर तिसरं जे येते यामध्ये स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. कोणाला साधायचा आहे? स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क इथं तुम्हाला साधायचा आहे. तर इथं साधल्यानंतर इथं तुमच्या कार्यालयातील जाऊन पैसे आले की नाही हे चेक करा. कागदपत्रेमध्ये काही अडचण आहे का ते चेक करा. त्यानंतर काही वेळा प्रशासनाची अडचण येऊ शकते तर 3 ते 7 दिवसाच्या आधी जमा केल्या जाते. तर यामध्ये तुम्ही तुमचं जे काही स्क्रीनशॉट असेल काही माहिती असेल तर ते गोळा करून ठेवा. त्यानंतर जे ते आपलं नुकसान भरपाई जे की आहे 28,000 रुपये हेक्टरीप्रमाणे. तर आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 28,000 रुपये किती मिळणार आहे इथं 28,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये 28,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता याचे जे काही पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या थेट DBT खात्यामध्ये पैसे यांचे जमा होण्यास सुरुवात. तर आता ही पिकावरील नैसर्गिक कीड असेल, रोगामुळे, अतिवृष्टीमुळे तर याचे जे काही पैसे आहेत ते यामध्ये नाशिक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, लातूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, बुलढाणा, वर्धा, पालघर, ठाणे, रायगड, त्यानंतर इथं जळगाव, उस्मानाबाद, हिंगोली, अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी तर या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे काही पेंडिंग जिल्हे आहेत तर यामध्ये पेंडिंग जिल्ह्यांची यादी व रब्बी अनुदानाची यादी यामध्ये सध्या काही जिल्ह्यांमध्ये पेंडिंगच आहे. लवकरच या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होईल. नांदेड, जळगाव, धुळे, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, हिंगोली, उस्मानाबाद, जळगाव, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांना पैसे ते मिळालेले नसेल तर अशांनी घाबरण्याचं काही कारण नाही. लवकरच पैसे जमा होतील. तर आता 5 दिवसाच्या आत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की 5 योजनेचे पैसे इथं DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर यामध्ये पीक विमा, खरीप रब्बी पिकाची भरपाई इथे मिळते. नमूद शेतकरीचे 2,000 रुपये, पीक विम्याचे 17,000 रुपये हेक्टरीप्रमाणे. किती मिळणार आहे पीक विम्याचे इथं 17,000 रुपये. किती 17,000 रुपये हेक्टरी तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर नमूद शेतकरी योजनेचे किती मिळणार आहे तुम्हाला 2,000 रुपये. त्यानंतर अतिवृष्टी भरपाई तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी भरपाई जी आहे इथं 36,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर रब्बी अनुदान तुम्हाला 10,000 रुपये किती मिळणार आहे 10,000 रुपये याप्रमाणे इथं तुम्हाला रब्बी अनुदान इथं मिळणार आहे. तर आता ज्यांना कोणाला याच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बघायला मिळेल. तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व योजनेची माहिती आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या
एकमेव चॅनल म्हणजे ONT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट्स बघायला मिळेल. थँक्यू.